नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर मी आज माझ्या व्हिडिओची सुरुवात एका नवीन रेसिपीपासून सुरुवात करते. कारण आज आम्ही बाहेर गेलो होतो, तर मला जास्त काही शूट करता आलं नाही. तर म्हटलं चला आपण ही रेसिपी सगळ्यांसोबत शेअर करावी. तर म्हणून मी इथं आज मी सोयाबीन पुलाव बनवत आहे. पुलाव म्हणजे जसा मसाले भात करतो तशा टाईपमध्येच बनवत होते, पण सोयाबीन घातल्यामुळे ना त्याला जरा वेगळी टेस्ट येते. आणि सोयाबीन पण आपल्यासाठी खूप हेल्दीच आहे. आणि लहान मुलं तर कसं सोयाबीनची भाजी वगैरे खायला जास्त मागत नाहीत. मग म्हटलं असं मसाले भातामध्ये घालून जरी केलं तरी खूप छान लागतं. तर इथं मी आधीच तयारी करून घेतली होती. इथं मी सोयाबीन गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटे भिजत घालून घेतलं होतं. नंतर त्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून पिळून घेतलं होतं. आणि थोडा कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, मिरची जी आपण भातासाठी घालतो ते सगळं कट करून घेतलेलं होतं. आणि वाटाणा, बटाटा भाज्यामध्ये घेतलेलं, जास्त काही भाज्या नव्हत्या. आणि शेंगदाणे, आमचे शेंगदाणे खूप आवडतात सगळ्याला. मग मसाले भात असो किंवा कोणता पुलाव असो त्याच्यामध्ये आम्ही शेंगदाणे घालतो. तर इथं मी सोयाबीनला थोडंसं दही घातलेलं. सोयाबीनमध्ये दही, लाल मिरची, हळद आणि थोडंसं मीठ, असं जास्त गरम मसाले घातले नाहीत. आणि ते सगळं मॅरिनेट करून त्याला थोडं साईडला ठेवून दिलं होतं, जेणेकरून थोडंसं ते मॅरिनेट झालं जरा टेस्ट चांगला येईल त्याचा म्हणून. आणि तवरीकडे मी फोडणीची तयारी करत होते. तर मी प्रत्येक वेळी मसाले भात असो किंवा भाजी असो तर मी कुकरमध्ये जास्त करून बनवते. तर इथं ना माझी थोडीशी गंमत झाली. तर काय झाली मी तुम्हाला थोड्या वेळानं सांगतच आहे, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथं मी कुकरमध्ये तेलाऐवजी तूप घातलं होतं. तुपाने पण भात खूप छान लागतो. आणि तुपामध्ये थोडंसं जिरं, मोहरी घातलं होतं आणि थोडेसे खारे मसाले घेतलेले मी. त्याच्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी आणि काळी मिरी आणि लवंग असं सगळं घेतलं होतं. तर इथं मी तेलामध्ये ते टाकून दिलं. आणि नंतर इथं आलं लसूणचं ठेचून घेतलेलं होतं आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली, ते पण त्याच्यामध्ये 2 मिनटं फ्राय करून घेतलं. ते फ्राय झाल्यावर त्याच्यामध्ये मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले होते कट करून. तर तेही मी इथं फोडणीमध्ये घालून घेतले होते. नंतर ते पण छान परत गुलाबी रंगावर परतून घेतले. आणि मग नंतर त्याच्यामध्ये एक टोमॅटो कट करून घेतलेला होता, तर तो घातला होता आणि त्यालाही परतून घेतलं होतं. नंतर इथं जे सिंपली आपण मसाले रोजच्या जेवणात वापरतो तर तेच घातले होते. आपला घरचा काळा मसाला होता तो घातला होता. हळद, लाल तिखट, मीठ जे सोयाबीनमध्ये घातले ते थोडं कमी प्रमाणात घातलं होतं. आणि थोडं इकडं फोडणीमध्ये पण मी घालून घेतलं होतं. आणि बिर्याणी मसाला पण होता माझ्याकडे, तो पण मी घालून घेतला. आणि किचन किंग मसाला, असे थोडेफार मसाले एक्स्ट्रा मी घातले होते, धनिया पावडर. तर आता हे सगळं एकत्र मिक्स करून मी घेतलं. आणि नंतर याच्यामध्ये मी वाटाणा, बटाटा जो साफ करून ठेवला आहे पाण्यामध्ये तो घालणार होते. नंतर शेंगदाणे. तर इथं मी एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं होतं, कारण भातामध्ये गरम पाण्याने भात पटकन शिजतो. तर इथं मी वाटाणे, बटाटे स्वच्छ धुवून घेतले होते, तर ते घालून घेतले. आणि नंतर वाटीतील शेंगदाणे घातले, ते थोडंसं मिक्स करून घेतलं. नंतर इथं जे मी मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे सोयाबीन, तर तेही त्याच्यामध्ये घालून परतून घेतलं. ते 1-2 मिनटं परतून घ्यायचं. आणि नंतर आपण जे धुवून ठेवलेले तांदूळ आहे ते पण त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत. आणि नंतर तांदूळ वगैरे परतून झाले की त्याच्यामध्ये आपण पाणी ओतून घ्यायचं आहे. आज मला फक्त सोयाबीनचा पुलावच बनवायचा होता, कारण मुलंही बाहेरून आल्यामुळे खूप दमली होती, त्यामुळे त्यांना काही जास्त भूक नव्हती. म्हणून पटकन म्हणलं असं सोयाबीनचा भात बनवून घ्यावा, म्हणजे मुलांना खायला पण बरा पडतो. रोज रोज पण मुलं असं भाजी भाकरी खायला कंटाळा करतात किंवा चपाती भाकरी. म्हणून म्हणलं आज एका दिवशी असं पुलाव वगैरे असेल तरी पण चालून जातं. तर इथं मी पटकन भात वगैरे बनवून घेत होते, कारण मला बाकीची पण एक्स्ट्रा कामं होती जे की बाहेर गेल्यामुळे करायची राहिली होती. तर मी भात बनवत ती पण कामं एक्स्ट्राची करून घेत होती. बाहेरनं जाऊन आल्यावरती पण जेवण बनवायची ताकद राहत नाही. भले आपण फिरून जरी आलो तरी पण कंटाळा तर येतोच. म्हणून असं खिचडी वगैरे किंवा मसाले भात असं काय पदार्थ असतील तर थोडंसं बरं वाटतं पूर्ण जेवण करण्यापेक्षा. मग इथं पटापट भात करायला घेतला. आणि माझं किचन क्लिनिंग वगैरे पण राहिलं होतं, ते पण करायचं होतं. मग आता इथं मी भाताला फोडणी देऊन घेतली आणि गरम पाणी मिक्स करून घेतलं आणि शिजायला एका साईडला ठेवून दिलं होतं. तर मी तुम्हाला आता सांगते काय गंमत झाली. तर इथं मी कुकरमध्ये भात बनवायला घेतला होता, तो मी बघू शकताय. आता मी कुकरच्या ऐवजी टोप वापरत आहे. तर त्याचं कारण असं की जे आज मला थोडा भात जास्त बनवायचा होता आणि कुकर माझा फक्त 2 लिटरचाच आहे, त्याच्यामुळे माझा त्याच्यात अंदाज लागला नाही आणि मी कुकरमध्ये भात बनवायला घेतला. पण जेव्हा तांदूळ मिक्स केले तेव्हा कुकर पूर्ण भरून गेला. मग म्हणून मला ते टोप चेंज करायला लागला आणि नंतर मी सगळं टोपामध्ये ट्रान्सफर करून घेतलं आणि भात शिजायला ठेवून दिला होता एका साईडला.
तोपर्यंत म्हटलं किचन क्लिनिंग पण करून घ्यावं, कारण भात होईपर्यंत उभं राहण्यापेक्षा म्हटलं काम करून घ्यावं, म्हणजे पटकन जेवण वगैरे करून आराम करता येईल. म्हणून तर मी भांडी वगैरे घासून घेतली होती. चहा आल्यानंतर चहा पाणी वगैरे मी केला होता आणि नंतर भात बनवायसाठी जी लागली होती ती सगळी भांडी म्हटलं क्लीन करून घ्यावी. तर इथे मी सगळी भांडी क्लीन करून घेतली होती आणि नंतर पाणी पण आलं होतं, पाणी भरायचं होतं मला, तर तेही भरून घेतलं. एकसाथ सगळे कामे करून झाली ना तर खूप छान वाटतं. मग नंतर सगळं गॅस वगैरे क्लीन करून घेतला, किचन वगैरे क्लीन करून घेतला आता आणि नंतर मग भात शिजलाय का नाही तो पण बघितला. भात टोपामध्ये पण खूप छान पद्धतीने शिजतो. नंतर इथं मी किचन वगैरे क्लीन करून घेतला आणि भात माझा तयार झालेला होता. मग त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर चिरून टाकायची राहिलेली होती वरून, तर तेही मी कट करून घेतली होती आणि वरून थोडी थोडी टाकून घेतली होती. जास्त नव्हती पण होती तेवढी टाकून घेतली आणि नंतर थोडंसं वरतूनही तूप सोडून घेतलं होतं, कारण तुपामुळे पण खूप छान फ्लेवर येतो. वरून सोडले आपण बिर्याणीमध्ये वगैरे पण वरून तूप सोडतो, तशा पद्धतीनं मी ह्या पुलावमध्ये पण वरतून तूप सोडून घेतलं होतं आणि नंतर 5 ते 10 मिनटं परत झाकून ठेवलं होतं. फक्त गॅस बंद केला होता. नंतर आपला भात तयार झालेला होता. इथं बघू शकताय याच्यातून खूप छान सुगंध येत होता. तर इथं मी पटकन प्लेटमध्ये वाढून घेतला होता, कारण मुलांना पण खूप भूक लागली होती. ते काय केले बघू. चिकूचा पेन उठवायचा कारभार झाल्यानंतर इथं मी मुलांना जेवायला वाढलं होतं, कारण आमच्या दादाला पण गावाला जायचं होतं, म्हणून इथं मी सगळ्यांना जेवायला वाढून घेतलं होतं. नंतर तो चालला होता तरी चिकू पण त्याच्या मागे लागली होती. बाय. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.